देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। सॅटेलाइट मोजणीवरून शेतकऱ्यांचा आक्षेप। जवळका मेसाई येथे भूमी अभिलेख विभागाची कारवाई चर्चेत। पंचनाम्यावर सह्या करण्यास नकार। 8 दिवसांनी अंतिम मोजणी होणार। तुळजापूर तालुक्यातील जवळका मेसाई येथे गट क्रमांक 370 आणि 373 मधील क्षेत्र मोजणी दरम्यान शेतकरी आणि भूमी अभिलेख विभाग यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आलेलं आहे। सॅटेलाइटच्या सहाय्यानं करण्यात आलेल्या मोजणीवर काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेत स्वतःच्या म्हणण्यानुसार खुणा दाखवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी पांडुरंग बाबू मस्के यांच्या क्षेत्राची मोजणी करण्यासाठी तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी राऊत यांनी संबंधित 8 शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या। यापैकी 3 शेतकरी गैरहजर राहिले, 5 शेतकरी मोजणीवेळी उपस्थित होते। भूमी अभिलेख विभागाकडून आधुनिक सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्षेत्र मोजणी सुरू असताना काही शेतकऱ्यांनी ही मोजणी आम्हाला मान्य नाही अशी भूमिका घेत स्वतःच्या मर्जीप्रमाणे खुणा दाखवल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी ही केवळ प्राथमिक मोजणी असल्याचं स्पष्ट केलं आहे। दिनांक 8 जून रोजी प्राथमिक मोजणी करण्यात आलेली असून अंतिम मोजणी अद्याप झालेली नाही। पुढील 8 दिवसात सर्व नोंदींची पडताळणी करून अंतिम मोजणी करण्यात येणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। विशेष म्हणजे पंचनामा तयार करण्यात आल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी त्यावर सह्या करण्यास नकार दिला। संबंधित पोलीस प्रशासनाने विनंती करूनही काही शेतकरी सही करण्यासाठी पुढे आले नसल्याची माहिती मिळाली आहे। या मोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुळजापूर पोलीस ठाण्याचे ASI अण्णासाहेब राठोड, पोलीस कर्मचारी सूरज चांदणे, चालक तसेच महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। आता अंतिम मोजणीमध्ये कोणाचा दावा योग्य ठरतो आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या वादाला पूर्णविराम मिळतो का याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। आपलं नाव छत्रपती बाबू मस्के, गट नंबर 370 आणि 373 मोजणी आणणार होते आज आपल्या शेतात। आलती की काय झाली का मोजणी? मोजणी काय त्यांनी नुसतं चुना टाकून मोजणी केली। काय बाकीच्याला मान्य? बाकीची काय शेजापाजारी केव करायली होती तर नोटीस 9-10 जणांना दिली त्या। 10,000 होते मोजणी करतात। त्यातली काय 1000 होती काय 1000 नव्हती। मग काय बाकी काय मोजणीमध्ये अधिकारी काय म्हणतो? मोजणीवाले अधिकाऱ्यांनी त्यांनी काय त्यांचं काम करायचं केले। पुन्हा पोलीस संरक्षण मागितलं होतं, पोलीस संरक्षण आलं। संरक्षणात आपले शेत मोजणी झाली म्हणून हा कायम केली का? कायम नाही करायला। त्याची कधी करणार आहेत काय? कायमचे त्यांनी 8-9 दिवसात करतो म्हणले। बाकी अडचणी काय? बाकी अडचणी काय हे सगळं झाल्याच्या नंतर एक शेतकरी शेजारी म्हणतो की माझ्या इथून रस्ता गेलेला आहे, त्या रस्त्यावरून तुम्ही जायचं यायचं नाही। मग ती त्यांचा वैयक्तिक रस्ता असेल? नाही, ते खाली गरणग्रस्तला गेलेला म्हणजे तळ्याला गेलेला रस्ता आहे। ते सार्वजनिक रस्ता आहे, सार्वजनिक रस्ता आहे। सार्वजनिक रस्ता हा आज म्हणाले की त्या रस्त्याने व्यवहार करायचे। त्या संदर्भात काय तुम्ही तहसीलदारांना काय नाही, जरी त्यांना करायची असली तर त्यांनी तहसीलदारला निवेदन द्यावं, त्यांनी आम्हाला बोलावून करावं। त्यांनी जी काही प्रशासन सांगेल ते आम्ही त्याच्यात तयार राहायला यायला नाही। धन्यवाद।